आज नांदेड महानगरपालिकेत सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती महापौर यांच्या देखरेखीखाली। तेव्हा आम्ही सकाळपासून सभेसाठी हजर आहोत की आम्हाला सभेमध्ये बोलायचा एक चान्स भेटावा म्हणून। पण महापौर जे आहे ते म्हणतात महिलांना 50% आरक्षण आहे, पण इथे तर आम्हाला 1% आरक्षण कुठं दिल्याला दिसत नाही। सर्व इथं सत्ताधारी पुरुषच आहेत, पुरुषांनाच बोलायला संधी देतात आणि फक्त बीजेपीचे सदस्य इथं बोलू शकतात। काय समस्या होत्या तुमच्या? वंचितच्या असून आमच्या समस्या कोणी ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही तिथे, किंवा आम्हाला बोलण्यास सुद्धा एक चान्स सुद्धा देत नाहीत। आमच्या ज्या समस्या आहेत त्यांचे आम्ही 2 महिन्यापासून निवेदन देऊन ठेवलेले आहेत। आता आमच्या समस्या सगळ्या निधीसाठीच नाहीयेत, त्या व्यतिरिक्त सुद्धा आमच्या काही समस्या आहेत। आमच्या वार्डामध्ये शाळा आहेत, ज्या शाळा आता पावसाळ्यामध्ये गळायला लागल्यात, त्याचे छत फुटले, त्या लेकरांना बसायसाठी पाऊस वरून येत आहे, खाली जमिनीत फरची फुटलेली आहे, जमिनीतून पाणी आले, लेकर कसे बसणार? पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, ड्रेनेज लाईन कुठेतरी फुटलेली असल्यामुळं ते घाण पाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याला जोडलेलं आहे, ते घाण पाणी सुद्धा नळाला येत आहे, त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम व्हायलाय। त्या शाळेकरी लेकर आहेत ज्यांच्या आरोग्यावर परिणाम येत आहे। त्यासाठी आम्हाला आमच्या वार्डामध्ये, आमच्या जेबीनगर परिसरामध्ये आम्हाला एक शासकीय रुग्णालय हवं होतं, ते सुद्धा आम्हाला मागण्यासाठी इथे एक संधी सुद्धा दिली नाही, किंवा महापौर मॅडमनी जर संधी नाही दिली तर आम्ही सरळ आंदोलन करू, एवढीच मी सर्वांना सांगून इच्छिते।